नमस्कार, मी अनिल जाधव. अॅग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या वर्षी दुष्काळामुळं आणि कापूस बाजारामुळं आपल्यासाठी हंगाम खूपच जोखमीचा गेला. आता नवीन हंगाम तोंडावर येऊन ठेपलाय. त्यामुळे नवीन हंगामात नवीन काय करता येईल? कापूस उत्पादन वाढीसाठी नवीन प्रयोग करता येतील का? तसंच अतिसघन कापूस लागवड हा एक चर्चेचा मुद्दा आहे. मग नेमकं ही अतिसघन कापूस लागवड काय आहे? त्याची लागवड कशी केली जाते? केंद्र शासनाची काही योजना आहे का? आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल? आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की अतिसघन लागवडीचे फायदे कोणते आहेत? ह्या सगळ्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे सर आणि अतिसघन कापूस लागवडीच्या तंत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे सर. मी आपल्या दोघांचंही स्वागत करतो अॅग्रोनमध्ये. नमस्कार. वैराळे सर, पहिला प्रश्न हाच आहे तुमच्यासाठी की ही अतिसघन कापूस लागवड नेमकी काय आहे? आपली पारंपरिक पद्धत आणि अतिसघन कापूस लागवड पद्धत याच्यामधला नेमका फरक काय? काय आहे की पारंपरिक लागवड जी आपण अनेक वर्षानुवर्ष करतो आहे ती साधारणतः 4x2 किंवा 3x2 आणि म्हणजे 5x2 वगैरे अशा त्या व्हेरायटी प्रमाणे केल्या जाते. त्यामध्ये झाडाची संख्या कुठे 4000, कुठे 5000, कुठे 6000 एकरी असं ती झाडाची संख्या राहते. परंतु या अतिघन लागवड पद्धतीमध्ये एक असं सिद्ध झालेले आहे की झाडाची संख्या जितकी वाढेल, झाडाची संख्या वाढून कापसाचं उत्पादन वाढवता येते. आता ती झाडाची संख्या वाढवण्याकरिता प्रथम तर जी आहे त्याचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये आहे हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजे अति घन लागवड पद्धत, ज्यामध्ये जी हलकी आणि कोरडवाहू जी जमीन असते, ज्याच्यामध्ये 3 किंवा 4 क्विंटलच कापूस उत्पादन प्रति एकरी होते, तर अति घन कापूस लागवड पद्धत ह्या अशा हलक्या आणि कोरडवाहू जमिनीमध्ये केल्यास त्याची जी स्पेसिंग आहे 3x3 फूट म्हणजे 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर, म्हणजे या प्रमाणात त्या कापसाची लागवड केली जाते. आणि दुसरी पद्धत आहे जिथे मध्यम प्रकारची जमीन आहे, त्यामध्ये 3 फूट बाय 1 फूट असं एक या अंतराने कापसाची लागवड करून कापसाच्या झाडाची संख्या वाढवून त्यामध्ये कापसाचं उत्पादन वाढवता येते. आता हे उत्पादन वाढवतं आहे ते निश्चित प्रयोगान्वये नव्हे, तर मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात देशामध्ये ही योजना राबवून याच्यामध्ये सिद्ध झालेले आहे की ह्या अतिघन कापूस लागवड पद्धतीमध्ये साधारणतः 25 ते 40% पर्यंत कापसाचं उत्पादन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हे जर कापसाचं उत्पादन वाढवण्याकरता अतिघन कापूस लागवड पद्धतीचा अवलंब करणे हा आज एक सध्याच्या परिस्थितीमध्ये एक चांगला उपाययोजना राहू शकते. बरोबर. आणि सर, अतिसघन किंवा मग सघन कापूस लागवड आणि आपली पारंपरिक कापूस लागवड याच्यामधली जे उत्पादकता आहे, त्या उत्पादकता मधला फरक एकदा आपल्याला समजून सांगता येईल का? आता बघा की आता आपण जे पारंपरिक पद्धतीच्या लागवडी पद्धतीमध्ये जे कापसाचं उत्पादन आहे साधारणतः 4 ते 5 क्विंटल म्हणजे 4 क्विंटल म्हणजे कोरडवाहू आणि हलक्या जमिनीमध्ये 4 क्विंटलच्या जवळपास एकरी उत्पादन होते. आणि या म्हणजे अतिघन कापूस लागवड पद्धतीमध्ये कापसाच्या झाडाची संख्या जी आहे ती 29 ते 30,000 झाडं एका एकरामध्ये बसतात. आणि आपण साधारणतः जी पारंपरिक पद्धतीची लागवड जी करतो ती साधारणतः 6 ते म्हणजे 8,000पर्यंत एकरी त्या झाडाची संख्या असते. तर झाडाची संख्या वाढवून आता एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा मागील वर्षी एक वस्त्रोद्योग मंत्रालय आणि कृषी मंत्रालय देशाच्या यांच्या संयुक्तिक विद्यमाने एक देशामध्ये अतिघन कापूस लागवड पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तो जवळपास म्हणजे आपल्या जो देशामध्ये कापसाचे जे राज्य आहेत, उत्पादक राज्य आहेत, त्या जवळपास सर्व राज्यामध्ये तो हा प्रयोग घेण्यात आला. तर त्या प्रयोगांती हे निश्चित सिद्ध झालं. विशेषतः करून म्हणजे बाकीचं सांगण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आम्ही कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या अंतर्गत
महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 एकरामध्ये आम्ही हा कापूस लागवडीचा अतिघन कापूस लागवडी पद्धतीचा अवलंब केला. तर आम्हाला साधारणतः 10 ते 10, 11, 12, 15 क्विंटल पर्यंत कापसाचं उत्पादन प्रति एकरी आलेलं आहे. बर. या सर्व 1000 शेतकऱ्याचा एक आढावा घेतला. प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन किती झालं, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याचा उत्पादनाचा जर आढावा आम्ही प्रत्यक्ष घेण्यात आला, तर त्याचा सरासरी एकरी 9.88 किलो कापूस प्रति एकरी उत्पादन घेण्यात आलं, जे की वास्तविक पाहता 4, 5, 6 क्विंटल होतं. म्हणजे आम्हाला 40 ते 50% उत्पादन वाढण्याचं आम्हाला दिसलेलं आहे. हे आमच्या प्रत्यक्षात केलेल्या कृतीमधून आणि प्रत्यक्षात अवलंबलेल्या कार्यक्रमातून आढळून आलेलं आहे. याच्याकरता आम्हाला कृषी विभागाचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे बियाणे कंपन्यांकडून मोठं सहकार्य मिळालेलं आहे. कृषी मंत्रालयाअंतर्गत जे ICAR जे आहे, डॉक्टर वायजी प्रसाद सर यांनी तर इतकी मेहनत हा प्रकल्प राबवण्याकरता घेतलेली आहे की यांचा जो CICRचा जो प्रत्यक्षात जे काम रिसर्च आहे, तर त्या स्वतः त्या डायरेक्टर वायजी प्रसाद यांनी, म्हणजे मला वाटतं जास्तीत जास्त जो वेळ घालवला असेल यामध्ये, तर हा प्रकल्प देशामध्ये सक्सेसफुल करण्याकरिता त्यांचं फार मोठा सहयोग त्यांनी केलेला आहे. त्याच्यात फार मोठं या सर आपण आता आपल्यासोबत शेतकरी आहेत, दिलीप ठाकरे सर, आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. ठाकरे सर, तुम्ही आता ह्या कापूस लागवड पद्धतीमध्ये गेली अनेक वर्ष काम करता, तुम्ही बारकाईने त्याच्या नोंदी सुद्धा घेताय, तर नेमकं ही पद्धतीचा फायदा तुम्हाला कसा होतो? विचार केला तर माझं म्हणजे उत्पादकता यामध्ये वाढली. साधारणतः जवळपास 8 वर्षापासून मी हाय डेन्सिटी लागवड, म्हणजे आपण सघन लागवड पद्धत याला आपण म्हणूया, या पद्धतमध्ये आपण हे पेरणी करतो. आणि जेव्हा मी 8 वर्ष आधी पारंपरिक पद्धतीनं जी पेरणी करत होतो, तेव्हा मला एकरी 5 ते 7 क्विंटल माझं उत्पन्न होतं आणि माझ्या सर्व परिसरातलं उत्पादकता जवळपास तेवढीच होती. आमचा पूर्ण कोरडवाहूचा एरिया, आमच्याकडे पाण्याची कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही, पूर्ण खार पाणपट्टा आहे. त्यामुळे आमच्या परिसराची पूर्ण म्हणजे उत्पादकता 5 ते 7 क्विंटल पर्यंत होती. पण आता 8 वर्षापासून जेव्हा आपण हाय डेन्सिटी मध्ये लागवड करतो, तर हाय डेन्सिटीच्या लागवडमध्ये माझी उत्पादकता साधारणतः 12 ते 18 क्विंटल पर्यंत प्रति एकर झालेली आहे. मेन उत्पादकता वाढलेली आहे. गेल्या जवळपास 8 वर्षापासून मी हाय डेन्सिटीला प्लांटिंग, SDPS म्हणतो आपण, किंवा मराठीमध्ये आपण त्याला सघन लागवड पद्धत असं म्हणूया. या पद्धतमध्ये जेव्हापासून मी लागवड सुरू केली तेव्हापासून माझी उत्पादकता प्रति एकर वाढली. आता जेव्हापासून हाय डेन्सिटी लागवड केली त्याच्या आधीचा जो विषय होता माझा 8 वर्ष आधी, माझी उत्पादकता एकरी 5 ते 7 क्विंटल पर्यंत प्रति एकर होती. आता हाय डेन्सिटी जेव्हापासून आपण लागवड करतो, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळा आपण अनुभव पाहिला, तर त्या हिशोबाने माझी कमीत कमी उत्पादकता एकरी 12 क्विंटल आणि जास्तीत जास्त उत्पादकता 18 क्विंटल पर्यंत गेली आहे. 14-15 क्विंटल उत्पादकता माझी झालेली आहे. आणि जो आमचा परिसर होता, त्या परिसरामध्ये पहिल्या 2 वर्षात तर काही लोकांनी, फार कमी लोकांनी याची लागवड केली, पण माझी उत्पादकता वाढलेली पाहून आमचा जो परिसर आहे हा क्लोज स्पेसिंग म्हणता येईल, किंवा हाय डेन्सिटीमध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त एरिया आमचा हाय डेन्सिटी झालेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये. बरोबर. आणि सर, याच्यामध्ये खर्चाचं गणित कसं असतं? म्हणजे आपलं पारंपरिक पद्धतीने लागवडीचा खर्च आणि हाय डेन्सिटी मध्ये लागवडीचा खर्च, याच्यामध्ये काही फरक जाणवत असेल ना? नाही, यामध्ये फरक फक्त एवढाच थोडासा वाढतो सुरुवातीला, पहिल्या स्टेजला, की पारंपरिक पद्धतमध्ये साधारणतः शेतकरी 2 पॉकेट लागवड करतो आणि हाय डेन्सिटीमध्ये, म्हणजे आपण त्याला सगवण मध्ये म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला एकरी 5.5 ते 6 पॉकेट तुम्हाला बियाणं लागतं. 5.5 ते 6 पॉकेट साधारणतः 29 झाडांची संख्या प्रति एकर होते. 5.5 ते 6 पॉकेट आपण याला म्हणतो की काही कंपन्यांचं जे बियाणं आहे हे बारीक असतं,
आणि काही कंपन्यांचं बियाणं जड असतं. बियाण्याच्या संख्येवर डिपेंड असते. 5.5 ते 6 पॉकेट बियाणे याला एकरी आपल्याला लागवड होते. आणि त्याचे झाडं होतात. या पद्धतीने झाडाची संख्या वाढून उत्पादकता वाढते. अगदी बरोबर. वराळे सर, आता आपण बघितलं, ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांना उत्पादकतेत वाढ निश्चितच होते. परंतु आता तुम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की केंद्र सरकार किंवा मग जे काही आपल्या संस्था आहेत, कापूस संशोधन संस्था, त्यासाठी पुढाकार घेत आहेत, बियाणं कंपन्या घेत आहेत. तर याच्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रोत्साहन अनुदान दिलं जातं का, किंवा मग एक प्रोत्साहन कसं दिलं जातं शेतकऱ्यांना? नाही, मागच्या वर्षी जे आम्ही जो 1000 शेतकऱ्यांचा 1000 एकरावर जो प्रकल्प राबवलेला आहे, त्या हम्म. प्रकल्पामध्ये CPS म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटेशनसाठी 6 म्हणजे 15 पाकिट पर हेक्टर, म्हणजे 6 पाकिटं पर एकर हम्म. याप्रमाणे त्या बियाण्याची किंमत. हम्म. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 2000 रुपये प्रति हेक्टर. त्याकरता हम्म. जे चमत्कार PGR जे त्याला म्हणतात प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, हे काढण्याची वाढ फार जास्त होऊ नये म्हणून 45 दिवसानंतर आणि 60 दिवसानंतर याला 2 याचे स्प्रे करावे लागतात. त्याकरता बर. 2000 रुपये प्रति हेक्टरी आणि 2000 रुपये प्रति हेक्टरी बाकी बोंडअळी किंवा नीम ऑइल वगैरेचं त्यामध्ये कीटक नाशकाच्या फवारणी वगैरे या करण्याकरता असा हा एकंदरीत 16,000 16,500 रुपयाचा जो आहे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाद्वारे आणि CICRच्या मार्फत हा जो एक प्रोत्साहनपर राशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट दिल्या जाते. ही DBTच्या बर. अंतर्गत दिल्या जाते. त्याकरता जे शेतकरी यामध्ये भाग घेतात त्याचं सर्व आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचं बँक अकाउंट, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचे पूर्ण असं ही माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे पेमेंट करण्याचं जे सॉफ्टवेअर केलेलं आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण ती माहिती करून घेतलेल्या बियाणे किंवा घेतलेल्या इनपुट जे आहे त्याचे बियाचे त्याच्या बिलाची सर्व स्कॅनिंग करून त्या सर्व त्यामध्ये अपलोड करून ती माहिती त्या याच्यामध्ये टाकावी लागते आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ते रक्कम जे काही त्यांनी खर्च केला त्या पैशाची जमा होते. हा सर, आता लक्षात आलं की ते अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत मिळते. पण ह्या योजनेमध्ये कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतो का? समजा एखादा बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी आहे, किंवा इकडे जालना जिल्ह्यातला आहे, किंवा खाली परभणी जिल्ह्यातला आहे, तर या शेतकऱ्यांना कुणाला याच्यामध्ये सहभागी होता येतं का? नाही, याच्यामध्ये कसं आहे की ही योजना केंद्र शासनाची आहे आणि म्हणजे ICR CICR म्हणजे हम्म. CICR इन्स्टिट्यूट म्हणजे कॉटन इन्स्टिट्यूट त्यांच्या मार्फत ही राबवल्या जाते आणि त्यांच्या मार्फतच एक त्याची इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे बियाणे कंपन्या असतील, कुठे कृषी विज्ञान केंद्र असतील, कुठे म्हणजे अशा अनेक प्रकारचे हा मॉडेल आहे. हा मॉडेल म्हणजे PPP लेवलचा मॉडेल आहे. म्हणजे भागीदारी प्रायव्हेट पार्टनरशिपची याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये बियाणे कंपन्याचा भागीदारी आहे, याच्यामध्ये शासनाची भागीदारी आहे, यामध्ये कृषी विभागाची भागीदारी आहे. या सर्व लोकांच्या सहाय्याने ही जी योजना राबवून कापसाचं उत्पादन वाढविण्याकरता ही एक प्रकल्प तयार केलेला आहे. हा सर, त्याकरता तर तरी पण आपल्या मला ज्या तेच विचारायचं होतं. शेतकऱ्यांना त्याच्याकरता त्यांनी एक तर पहिल्यांदा जी जिल्हा कृषी अधिकारी असते त्यांना माहिती असते की ही योजना या जिल्ह्यामध्ये कोणामार्फत राबवल्या जात आहे. तर त्या राबवल्या जाणाऱ्या यंत्रणेकडे ते सांगू शकतात की या यंत्रणेकडे ही योजना आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. जर त्यांच्या तालुक्यामध्ये ती योजना असेल तर त्यांना मिळू शकते. सरसकट ही योजना सर्वांकरिता लागू अजून झालेली नाही. अगदी बरोबर. मला परत एकदा ठाकरे सरांकडे जायचंय. ठाकरे सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला कापूस उत्पादकतेमध्ये कसा कसा एक
फायदा होत गेला या लागवड पद्धतीचा. पण आता कापूस लागवड झाली, पण त्या पुढच्या टप्प्यामध्ये की म्हणजे पीक वाढीचा काळ आहे किंवा मग कापूस वेचणी आहे. कारण कापूस वेचणी हा आता आपल्या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं डोकेदुखी ठरतोय. एकतर मजूर मिळत नाही आणि मजूर मिळाले त्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. आता यंदाची परिस्थिती अशी आहे की थोडा भाव मिळाला त्याच्या जवळपास 30% पैसा क्विंटल मागं हा वेचणीसाठीच गेला. तर ह्या प्रश्नांवर काय या पद्धतीतून उत्तर शोधलं गेलंय का? ठाकरे सर, तुम्ही जरा मीटिंगमध्ये आहात please. आवाज पुन्हा ऐकतो. आवाज येत नाही का माझा तुम्हाला? हा ठीक आहे. यामध्ये पहा, म्हणजे कापूस वेचणीचा जर आपण विचार करतोय सध्या पुढे, तर आपल्याला येणाऱ्या काळात म्हणजे मेकॅनिकल हार्वेस्टिंग आपल्याला जावंच लागेल. म्हणजे स्पीकर मशीनद्वारे वेचणी यामध्ये कडे आपल्याला जावंच लागणार आहे. त्याकरिता जर समजा पुढे त्या स्टेजला आपल्याला जायचं आहे, तर त्याच्या आधी आपल्याला हाय डेन्सिटी लागवड ही करावीच लागेल. म्हणजे साधारणतः डिस्टन्स म्हणजे दोन्ही लाईन मधलं अंतर आपल्याला 3 फूट कायम ठेवून, 2 झाडातलं अंतर अर्धा फूट कायम ठेवून आपल्याला पेरणी करावं लागेल. आणि जे स्पीकर मशीन जे येते, ते कापूस वेचण्याचं मशीन येते, त्याला शक्यतो 3 फुटाचा सोय ज्याला आपण म्हणतो, 2 लाईन मधलं अंतर जे आहे, तर तिचा 3 फूट त्याला आवश्यक असतो. तर त्या पद्धतीनं आपल्याला मेकॅनिकल हार्वेस्टिंग कडे आपल्याला जर जायचं असेल, तर त्याच्या आधी आपल्याला हाय डेन्सिटी लागवडकडे आपल्याला जावं लागणार आहे. आणि मजुरांची म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मजुरांच्या समस्येवर उत्तर आपल्याला मशीनद्वारे काढणी कापसाची, हे उत्तर आपल्याला चांगलं आहे. पण मशीनद्वारे जर काढणी काढायची असेल, तर एकदा मशीन शेतात गेलं की त्यावेळेस सगळं कापूस फुटलेला पाहिजे. आता आपल्या पारंपरिक पद्धतीत असं आहे की आपल्याला 3-4 वेचनांमध्ये कापूस वेचावा लागतो. तर मग हाय डेन्सिटी मध्ये काय होतं असं की मशीनद्वारे एकाच वेळी काढणे कसे शक्य होते? हाय डेन्सिटी मध्ये तुम्हाला म्हणजे एक फरक जाणवेल. म्हणजे नॉर्मल आपण नेहमी करता पारंपरिक पद्धतीची पेरणी आणि हाय डेन्सिटीची पेरणी, यामध्ये तुम्हाला एक दिसतो की जे पहिली जे वेचणी होते समजा नॉर्मल मध्ये साधारणतः कापूस 20% आसपास पहिल्या वेचणीमध्ये निघतो. बरोबर. आणि त्यामध्ये हाय डेन्सिटी मध्ये पहिल्या वेचणीच्या वेळेस 50 ते 60% कापूस निघतो. आणि उर्वरित 2% वेचणीमध्ये कापूस वेचायला येतो. म्हणजे आता नॉर्मल पेक्षा हाय डेन्सिटी मध्ये वन टाइम म्हणजे कापूस कुठून म्हणजे वेचणीसाठी सहज उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एकाच वेचणीमध्ये आपल्याला कापूस काढता येतो. एका वेचणीमध्ये काढता येते. मी गेल्या 3 वर्ष झालंय ट्रायल करतोय. मशीन स्पीकर मशीनद्वारे वेचणीची मी माझ्या शेतामध्ये ट्रायल घेतोय. आणि त्याला आपल्या देशामध्ये काही गोष्टीची दोन गोष्टी ज्या आहेत, तर त्याची सध्या आपल्या देशामध्ये कमतरता आहे. तर येणाऱ्या काळात मला वाटतं ते कमतरता जर दूर झाल्या, आपला देश आपल्या हाय डेन्सिटी प्लांटिंग नंतर मेकॅनिकल हार्वेस्टिंग कडे आपल्याला जाऊ शकते. म्हणजे मशीनद्वारे वेचणी आपल्याला करू शकते, होऊ शकते. त्यामध्ये मशीनद्वारे वेचणी ही आपल्या देशाची फार महत्वाची म्हणजे काळाची गरज आहे. आज जर आपण पाहतोय की आजच कापसाची वेचणी करण्याकरता मजूर उपलब्ध नाही आहे. आज फार मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे कापसाचा एरिया हा कमी होत चाललाय. किंवा मजूर जर अवेलेबल आहे, तर मग त्याला प्रति 1 किलो 10-12 रुपये किलो देऊन आपल्याला वेचणी करावं लागते. तर ते आहे. आणि ही झाली परिस्थिती आजची. पण येणाऱ्या 5-7 वर्षानंतर तुम्ही जर विचार कराल, तर याची परिस्थिती कापूस वेचणीची परिस्थिती फार सुधारक होईल. म्हणजे याचा म्हणजे सहज मी तुम्हाला हे सांगतो, एक आढावा घेत सांगतो की समजा माझ्या गावामध्ये जर 100 मजूर आहेत, माझ्या गावाची जी परिस्थिती आहे ही संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. माझ्या गावामध्ये जर 100 मजूर जे आहेत, आज कापूस वेचणीचं आज काम करतायत, त्यामधले 80% मजूर असे आहे की त्याचं वय, त्या मजुरांचं वय 45 ते 55 वर्षाच्या दरम्यान आहे. 10% जो मजूर आहे कापूस वेचणी करणारा, त्याचं वय साधारण 35 ते 45 आहे. आणि नवीन येणारी जनरेशन ही 10% आहे. जेव्हा हे 80% जो हा मजूर आहे, जेव्हा हा रिटायर होऊन जाईल, काम करणं सोडून देईल किंवा त्या मजुराकडून काम जेव्हा होणार नाही, तेव्हा इथला
कापसाचा पेरा आपल्या देशामधला कमी होऊन जाईल. तर त्याकरता शासनाला पण येणाऱ्या काळात मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजे मशीनद्वारे कापूस वेचणी याकरता शेतकऱ्याला चालना देणे आवश्यक आहे. आणि या गोष्टीसाठी सध्या आपल्या देशामध्ये डिपोलिएंट नाही आहे उपलब्ध. म्हणजे साधारणतः वेचणी मशीनद्वारे आपण जेव्हा वेचणी करतो, तर वेचणी करण्याच्या साधारणतः 15 ते 20 दिवस आधी एक झाडाची पानं गळून पडण्यासाठी किंवा परिपक्व बोंड कंटिन्यू पुढून येण्याकरता डिफॉलिंटची आवश्यकता असते. डिफॉलिंटचा स्प्रे बरोबर. करायचा. नंतर त्या 15 दिवसामध्ये 12 ते 15 दिवसामध्ये पूर्ण पानं गळून खाली पडून जातात आणि कापूस मशीनद्वारे वेचणीसाठी रेडी होऊन जातो. तर आता असं डिफॉलिंट आपल्या देशामध्ये उपलब्ध नाहीये. आणि डिफॉलिंट दुसरा जो प्रश्न आहे, समस्या आहे की जे आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. इतर कंट्रीमध्ये आहेत ते, पण आपल्याकडे जिनिंग प्रेसिंग जिथं आहेत त्यांच्याकडे सुपर क्लीनर आपण त्याला म्हणतो किंवा प्री क्लीनर उपलब्ध नाही. म्हणजे एक तर डिफॉलिएंट आणि दुसरं जिनिंग फॅक्टरीमध्ये प्री क्लीनर, सुपर क्लीनर हे जर उपलब्ध झाले तर येणाऱ्या काळात म्हणजे मेकॅनिकल हार्वेस्टिंगकडे मशीनद्वारे वेचणीकडे आपण सहज जाऊ शकतो. अगदी बरोबर. वराळे सर, आता ठाकरे सरांनी 2-3 मुद्दे इथे उपस्थित केले. एक तर त्यांनी ते सुपर क्लीनरचा मुद्दा उपस्थित केला आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण कापसाच्या बाजारभावाचा विचार करतो तेव्हा कापसाची गुणवत्ता कशी आहे, म्हणजे त्यात काळी कचऱ्याचं प्रमाण किती आहे, हा एक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असतो. तर सघन कापूस लागवडीतून हा प्रश्न सुटतो का, की म्हणजे कापसामधली आता पारंपरिक पद्धतीने आपण बघतोय की ते बोंडाचा पात्याचा जो काही कचरा असतो तो कापूस वेचताना हातात येतो आणि तो कापसामध्ये मिसळतो. तर हाय डेन्सिटी मध्ये तर मशीनद्वारे काढणी होती, मग ती पानं, ते बोंडाची पाते, मग याच्यावर उत्तर काय? नाही, हाय डेन्सिटी, आपल्या हाय डेन्सिटीमध्ये जर मेकॅनिकल पिकिंग केलं तर मेकॅनिकल पिकिंग मध्ये जो कचऱ्याचं प्रमाण जे आहे साधारणतः 17-18% पर्यंत 15%च्या वरच कचऱ्याचं प्रमाण असते. आणि पारंपरिक पद्धतीच्या वेचणीमध्ये साधारणतः 3% कचऱ्याचं प्रमाण असते. मग हा अतिरिक्त कचरा काढण्याकरिता जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या म्हणजे एक आधुनिकीकरण करण्याकरता त्यांना प्री क्लीनर, पोस्ट क्लीनर या सर्व बाबीच्या अतिरिक्त मशीन्स बसवाव्या लागतील. आणि त्याकरिता केंद्र शासनाकडून त्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्यांना एक अनुदान म्हणून किंवा एक त्यांना अशी योजना करावं लागेल का जेणेकरून तो कापूस जिनिंग प्रेसिंग करून त्या आलेला कचरा तो कचरा निघून जाईल आणि त्या मशीननं पिकिंग पण होईल आणि मशीनच्या पिकिंगमुळे आलेला कचरा त्या आधुनिकीकरण केलेल्या फॅक्टरीमधून प्रक्रिया केल्यानंतर त्या प्री क्लीनर आणि पोस्ट क्लीनर मधून तो कचऱ्याचं प्रमाण 2 ते 3% येऊ शकेल. कारण हे प्रमाण जर आपण आपल्या बाकीच्या देशामध्ये हे मेकॅनिकल पिकिंगच होते आणि त्या ठिकाणी सुद्धा मेकॅनिकल पिकिंग केलेला कापसाच्या कचऱ्याचे प्रमाण असंच आधुनिकीकरण करून मशीन बसवल्यानंतर त्यामधून प्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये कचऱ्याचं प्रमाण कमी केल्या जाते. अगदी बरोबर. आणि सर, आता ही जी लागवड पद्धत आहे, तर सघन, अतिसघन लागवड पद्धत, तर जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे आपलं जसं आपण जमीन म्हणतो हलकी, भारी किंवा मग काही मुरमाड जमीन असते, काही पाणी धरून ठेवणारी क्षमता जास्त असते, काहींची कमी असते. याच्यानुसार झाडांच्या संख्येमध्ये काही कमी जास्त, तर काही शेतकऱ्यांनी असं निरीक्षण नोंदवलं होतं की काही जमिनींमध्ये अतिसघन कापूस लागवड करताना अडचण येते किंवा मग पिकांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. नाही, बघा कसं आहे, त्याच्याकरता त्यांनी अतिघन लागवड पद्धतीमध्ये करण्याकरिता हलक्या प्रकारची जमीन आहे, कोरडवाहू जमीन आहे आणि जी मुरमाड जमीन आहे ज्याच्यामध्ये 3-4 क्विंटल कापूस फक्त येतो, अशा जमिनीमध्ये अतिघन कापूस लागवड पद्धत केल्यानंतर झाडाची संख्या वाढून त्यामध्ये कापसाचं उत्पादन वाढते. आणि जर अगदी ओलिताची जमीन आणि काळी जमीन आणि हेवी सॉइल असेल त्याच्यामध्ये जर अतिघन लागवड पद्धत जर अवलंब केला तर त्यामध्ये ती सक्सेस होणार नाही. याकरता जमीन जी आहे हलकी आणि मध्यम या 2 प्रकारचीच जमीन पाहिजे. आपल्या विदर्भामध्ये जर पाहिली तर काही 50% जमीन तरी अशीच आहे की जी हलकी आणि मध्यम स्वरूपाची आहे, जे इरिगेशन आणि अगदी ब्लॅक कॉटन सॉइल असं प्रमाण कमी आहे आपलं, त्याच्यामध्ये 25-30%च प्रमाण आहे. त्याच्यामुळे
हा जो अतिघन कापूस लागवड पद्धत जी आहे त्यामध्ये नुकसानीचं प्रमाण होणार नाही, कारण आता आम्ही जे केलं मागच्या वर्षी ट्रायल्स घेतल्या. आम्ही तर 1,000 एकर मध्ये आणि देशामध्ये तर मला असं वाटते 20-25,000 एकरामध्ये जवळपास हे प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे. तर असं कुठे फार असं नुकसान झालेला असं आमच्याकडून तरी आमच्या हा ऐकवल्या गेलेला नाहीये मागच्या वर्षीच्या प्रकरणामध्ये. अगदी बरोबर. सर्वीकडे जर रिपोर्ट पाहिले तर अतिघन कापूस लागवड पद्धतीचा फायदा झालेला सर्वत्र आम्हाला असे रिझल्ट हम्म. मिळालेले आहेत. बरोबर. पण सर आता सध्या ही जी पद्धती आहे म्हणजे एकूणच आपल्या चर्चेवरून असं जाणवतं की ही जी काही अतिसघन लागवड असेल किंवा सघन लागवड पद्धती आहे, तर ह्या पद्धतींमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन जास्त मिळणार आहे. ही पद्धत शेतकऱ्याच्या फायद्याची आहे. पण सध्या या पायलट प्रोजेक्ट चालू आहे. काही विशिष्ट एरियामध्ये निवडक भागामध्ये ही योजना चालू आहे. जर शेतकऱ्यांना समजा शेतकऱ्यांमध्ये ह्या योजनेचा जास्त प्रसार करायचा असेल, शेतकऱ्यांना जर यातून उत्पादन वाढवायचं असेल, तर शासनाच्या पातळीवर अजून काय काय करणं गरजेचं आहे की या योजनेच्या माध्यमातून आणखी शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि ही योजना देशभर राबवली जावी? अगदी तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला जाधव साहेब. कारण काय आहे की आता सध्या मागच्या वर्षी किंवा आता या वर्षी जे यामध्ये जे प्रोजेक्ट राबवले जाणार हे विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट एरियामध्येच राबवला जाणार आहे आणि ह्याचा फायदा हा आपल्याला दिसतो आहे आणि पुन्हा यावर्षी हा प्रोजेक्ट राबवल्यानंतर पुन्हा अजून यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला याची जाणीव होत आहे. त्याच्यामुळे आता प्रचार आणि प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे. तर याचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता कृषी विभागाचा जो देशाचा महाराष्ट्राचा कृषी विभाग आहे किंवा आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर कृषी विभागाने घन लागवड पद्धतीचा प्रचार प्रसार करून ज्या शेतकऱ्यांना ही लागवड करायची आहे त्याकरिता एक काहीतरी अनुदान म्हणा किंवा काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून ही योजना आणि ही जे पद्धत आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून राबवली जाईल आणि कापसाचं उत्पादन या पद्धतीमध्ये निश्चितच वाढलं जाईल. ठाकरे साहेब, जाणून हे घ्यायचंय की आता आपण सगळे म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा सांगतो की नाही अतिसघन लागवडीने, मग गव्हर्नमेंट सुद्धा प्रमोट करतंय, आपल्या संशोधन संस्था करतायत, बियाणे कंपन्या सुद्धा करतायत. पण शेतकरी म्हणून ह्या पद्धतीच्या लागवडीमध्ये तुम्हाला कोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात आणि तुमच्या शासनाकडून अपेक्षा काय? नाही आता याच्यामध्ये जे चॅलेंजेस जर म्हटलं तर आता वातावरणाचा तो इफेक्ट असतो किंवा आता आमच्या शेतकरी म्हणून असं एक अपेक्षा आहे की यावर्षी म्हणजे शासनाने 30,000 एकरचं एक प्रोजेक्ट राबवण्याचं एक प्लॅनिंग केलेलं आहे. पण हे 30,000 एकर संपूर्ण देशासाठी एरिया कमी पडतो. याच्यापेक्षा आणखी त्यांनी वाढवून द्यायला हवा. हे पण आहे आणि कंपनी लेव्हलला एक त्यांनी आदेश देऊन थोडस याला आवश्यक असणाऱ्या लवकर येणाऱ्या एक व्हेरायटीज हे बियाणे उपलब्ध करून द्यावं. सध्या आज देशामध्ये पाहिलं ते 5-7 कंपनीच्या एक 7-8 व्हेरायटीचे आहेत. ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात जर आणखी जर नवीन बियाणं वेगवेगळ्या कंपन्यांचं जर या हिशोबाने संशोधन झालं तर सगळं लागवड पद्धत आणखी शेतकऱ्यांकरता सोयीस्कर होईल. अनुदानाचं काही वाढून देण्याची गरज आहे? नाही आता अनुदान ठीक आहे, म्हणजे 16,000 प्रति हेक्टर अनुदान हे मिळतो. म्हणजे बियाण्याचा खर्च जो जेवढा वाढलेला आहे किंवा इतर जो खर्च शेतीचा जो वाढतो तो यामध्ये ठीक आहे, अनुदान ठीक आहे एवढं 16,000 रुपये हेक्टर, पण एरिया वाढायला हवा आणखी. अगदी बरोबर. वराळे सर, शेवटचा प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो. आता ह्या लागवडीमध्ये अशा वेगळ्या स्पेसिफिक बियाण्याचा निवड करावी लागते का? आता ठाकरे सरांनी बोलता बोलता उल्लेख केला की ते जे काही बियाणं लागतं त्या बियाण्याचं उत्पादित कंपन्या लिमिटेड आहे. असं काही वेगळं विशिष्ट प्रकारचं बियाणे या पद्धतीसाठी लागतं का आणि त्या बियाणे मिळण्याची सध्याची स्थिती काय आहे? शेतकऱ्यांसाठी जे बियाणं याचं आहे तर बियाणं आहे त्यामध्ये असं पसरट व्हेरायटीज नको, त्यामध्ये कॉम्पॅक्ट व्हेरायटीज पाहिजे आहे आणि शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटीज पाहिजे आहे, जेणेकरून त्या
160-70 दिवसात 150-160 दिवसाच्या व्हेरायटीज राहतील आणि त्या दुसरं क्रॉप आम्हाला घेता येईल. त्या अशा व्हेरायटीज आपल्याकडे सीड कंपन्यांनी भरपूर व्हेरायटीज आहेत. जसं राशीने व्हेरायटीज काढलेल्या आहेत, निगेटिव्हने काढलेल्या आहेत, अंकुरनी काढलेल्या आहेत आणि बऱ्याच जवळपास सर्व सीड कंपन्यांनी हाय डेन्सिटी प्लांटेशनसाठी अशा नवीन नवीन व्हेरायट्या काढलेल्या आहेत आणि त्याचा एक मागच्या वर्षी एक आपण एक त्याचा डेमॉन्स्ट्रेशन पण मध्ये ते सक्सेस झालेले आहेत. त्यामुळे याच्या व्हेरायट्या जे हाय डेन्सिटी प्लांटेशनसाठी ज्या व्हेरायटीज असतात त्या सर्वच व्हेरायटी त्याला चालत नाही. त्याच्याकरता विशिष्ट अशा व्हेरायटीज पाहिजे असतात. आता स्पेसिफिक व्हेरायटी आम्ही सांगितल्यापेक्षा त्यामध्ये ज्या नोटिफाईड व्हेरायटीज असतात, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जी नोटिफाईड व्हेरायटी काढते त्याला एक मंजूर म्हणतात, त्याला शासकीय मंजुरातीच्या व्हेरायटी, त्या हायडेन्सिटी व्हेरायटीज आलेल्या आहेत. त्याच शेतकऱ्यांनी त्याचीच लागवड केलेली पाहिजे, जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग चांगल्या प्रकारे होईल, उत्पादन चांगलं होईल. बर सर, आणखीन एक प्रश्न की जो खूप शेतकऱ्यांच्या मनात आला असेल तो एक विचारतो की ठीक आहे, आता गव्हर्नमेंटने काही विशिष्ट एरियामध्ये काही शेतकऱ्यांना काही हेक्टरवर लागवडीची परवानगी दिली, पण एखाद्या शेतकऱ्याची जर इच्छा झाली की नाही मला आता या अतिसघन पद्धतीने लागवड करायची आणि मला उत्पादन घ्यायचंय, तर हे शक्य आहे का? आणि जर करायचं असेल तर या शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांच्या पुढे कोणती आव्हानं उभी राहू शकतात? मग ते मशीनद्वारे काढणे असेल किंवा मग आणखीन कुठल्या प्रकारचे असू शकतात? तर आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आमच्या प्रकल्पामध्ये भाग घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना यावर्षी आम्ही म्हणजे आमच्या प्रकल्पात घेणार नाही, कारण त्यांना एक वेळा त्याचा फायदा दिलेला आहे आणि त्याचा अनुभव झालेला आहे. त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना विचारलं की पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला एक शासकीय फायदा मिळणार आणि तुम्ही स्वतःहून हा जो अतिघन कापूस लागवडची पद्धत जी आहे ती तुम्ही तुमच्या वर्षी राबवणार का? तर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही राबवेल. तर ज्या शेतकऱ्यांना ती राबवायची असेल त्यांनी स्वतःच्या खर्चाने राबवावं लागेल, कारण याच्यामध्ये बियाण्याचा खर्च वाढतो, परंतु त्या पटीने त्याचं उत्पादन आहे फार जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो आणि कुठल्याही शेतकऱ्याला जर फायदा झाला तर त्याला सांगण्याची गरजच नाही. तो स्वतःच ही एक जी प्रणाली आहे किंवा पद्धत आहे ती स्वतः वापरतो. त्याच्यामुळे या हाय डेन्सिटी प्लांटेशन किंवा आता तुम्ही सांगितलं की मागच्या वर्षी तुम्ही किंवा आधीच्या वर्षी तुम्ही ज्या शेतकऱ्यांना या प्रोजेक्टमध्ये घेतलं, पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यासोबत या प्रोजेक्टमध्ये नव्हते, ज्यांची निवड झाली नव्हती, पण आता हा व्हिडिओ पाहिला किंवा मग काही लोकांनी याची माहिती आधीच घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की या पद्धतीने आम्हाला आता उत्पादन घ्यायचंय, तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांच्यासाठी काय? स्वतः एकतर ते बियाणं किंवा जो काही आपल्याला जे गव्हर्नमेंटचं अनुदान त्यांना मिळणार नाही, त्यांनी जो काळजी एकच आहे की त्या 4 पाकिट म्हणजे त्या क्लोजर स्पेसिंग म्हणजे जवळ आणि 6 पाकिट असं त्याचा रेशो आहे. मध्यम जमीन असेल तर 4 पाकिट वापरावे, हलकी जमीन असेल तर 6 पाकिट वापरावे एकरी. त्यानंतर त्याला त्याची वाढ फार जास्त होऊ नये, त्यामुळे त्या दृष्टीने 45 ते 50 दिवसानंतर पीजीआर म्हणजे जे त्याचे झाडाची म्हणजे वाढ खुंट म्हणजे कमी करते आणि त्याचे जे जिवंत सत्वे असतात किंवा त्याचे मायक्रो न्यूट्रिएंट असतात ते त्यामध्ये लागणाऱ्या बोंडाकरिता त्याचा उपयोग होतो. तर ते त्याला स्वतःच घ्यावं लागेल. 2 फवारणी करावं लागेल 45 दिवसानंतर आणि 60-65 दिवसानंतर. आणि त्यानंतर मग बाकी जी आहे बाकी पद्धत ती सारखीच आहे, जशी आपण पारंपरिक पद्धतीनं कापसाची लागवड करतो त्याचप्रमाणे ही करायची आहे. ओके. आणि काढणीचं काय, आपल्याला पिकिंग मशीन्स अवेलेबल आहेत? नाही, काढण्याकरता जी आहे ही अजून सर्वसाधारणपणे किंवा सर्वसामान्य मेकॅनिकल पिकिंग अजून अवेलेबल पण नाही आहे आणि ती प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही आहे, पण आणि ते एक शक्य पण नाही आहे. त्याच्यामुळे काढण्याकरता म्हणजे त्यांना वेचण्याकरता मजुरांचाच उपयोग करावा लागेल. बर, ओके. आता
वैराळे सर आणि ठाकरे सर ही दोघंही माती सघन कापूस लागवडीमध्ये काम करणारी दोघंही माणसं, त्यांचा अनुभव मोठा आहे. या दोघांनी सुद्धा आता सघन कापूस लागवड, पारंपरिक कापूस लागवड याच्यामधला फरक काय, सघन कापूस लागवडीचे फायदे काय, त्याच्यावरचे लिमिटेशन्स काय आहेत, आणि विशेष म्हणजे जर या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचं उत्पादन घेतलं नाही तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे शेवटी वैराळे सरांनी समजावून सांगितलं. आज दोन्ही जाणकार व्यक्तींनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी दोघांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.